तर गेल्या 3 महिन्यांपासून मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या हप्ते वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय नवीन अपडेट आहे। उदाहरणार्थ मार्चचा हप्ता कधी जमा होणार आणि मार्च हप्त्यासोबतच एप्रिल आणि मे तीनही हप्ते एकत्रितपणे जमा होणार का, यासाठी कोण महिला पात्र असतील आणि या हप्त्याला विलंब होण्याचं नेमकं कारण काय, या संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब कोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही पात्र महिला असतील तर त्या महिला मार्च हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। मार्चचा हप्ता अजूनपर्यंत, मार्चचा हप्ता हा 21वा हप्ता आहे। 21वा हप्ता हा अजूनपर्यंत जमा करण्यात आलेला नाही। 21, 22 आणि 23 तीनही हप्ते म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे तीनही हप्ते हे एकत्रित देणार असल्याचं आता बोलल्या जात आहे। ही बातमी कितपत खरी आहे कारण हे सांगता येत नाही, कारण या संदर्भात अधिकृतपणे कुठेही माहिती समोर आलेली नाही। पण शक्यतोवर तुम्हाला 3 हप्ते हे एकत्रित देणार असल्याचं बोलल्या जात आहे। तर नेमकं वितरण हे कधीपासून सुरू होणार तर पाहून घ्या। 16 मेला एक मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान या संदर्भातली माहिती समोर येणार आहे आणि ती बैठक झाल्याच्या नंतरच वितरण सुद्धा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्या महिलांनी पुन्हा ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे आणि त्यांचे निकष हे तपासणी सध्या सुरू आहे। निकषाची तपासणी ही पूर्ण झाल्याच्या नंतरच समोरचा जो हप्ता आहे तो येणार असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजेच ज्या महिला अगोदर पात्र होत्या त्याच सोबत काही आता 20-30 लाख महिला पुन्हा